नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण तूप बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 10 दिवसांची साई साठवून ठेवली होती. तो 1 चमचा मी साई टाकून घेतलेली आहे आणि बाकीचं मग पाणी. हे भांड हे ज्युसर एवढं पूर्ण भरायचं नाही पाण्याने, थोडं खालीच ठेवायचं, कारण ज्यावेळेस आपण मिक्सर चालू करू ना त्यावेळेस ते वरती येतं. त्याच्यामुळं हे एवढंच ठेवायचं आणि साई कमी आणि पाणी जास्त ठेवलं की लोण्याचा गोळा पण लवकर जमून येतो. हे पहा, असा लोण्याचा गोळा लगेचच बनून येतो, हा गोळा होऊन येतो. आणि एका पातेल्यात कोमट पाणी करून घेतलेलं आहे. असा हात ओला करायचा कोमट पाण्याने, म्हणजे मग हा लोण्याचा गोळा आहे ना आपल्या हाताला असा चिटकत नाही बघा, असा. आणि आता आपण एका परातीत हा गोळा असा ठेवायचा एका साईडला. परातीत असं एका बाजूला हे लोण्याचा गोळा ठेवलेला आहे. आता मध्ये झाडांना वगैरे टाकू शकता किंवा मग ताक म्हणून वापरू शकता, कढी वगैरे करायला. दुसरं सांगायचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस साई साठवतो ना त्याच्यात दही टाकता, पण मी दही वगैरे काहीच टाकत नाही याच्यामध्ये. साई 10 दिवसांची साठली ना की लगेच अशी करायला घेते आणि साई एवढ्या दिवसांची मी फ्रीजमध्ये ठेवत असते. आता लोणी असं ठेवलं ना की मग याच्या खाली आहे ना असं काहीतरी वस्तू ठेवायची आणि हे लोणी ज्या बाजूला आहे ना ती बाजू उंच करायची, म्हणजे सगळं पाणी असं नितळून जाईल पुढं. आता हे जे पाणी निथळलेलं आहे ना ह्या लोण्यामधून, तर हे पाणी आपण वतून देऊयात, हे पुढचं पाणी. तर याच्यामध्ये पुन्हा ना मी कोमट पाणी केलेलं आहे पहा. कोमट पाणी करायचं, अगदी थोडंसं कोमट, जास्त गरम पण नाही. आणि हे लोणी आहे ना हे सर्व आता धुवून घेऊयात. हे असं, मग त्याच्यामुळं तूप पण खूप दिवस राहतं. ही स्टेप करायला ना विसरायचं नाही, नाही तर तूप मग खराब होतं. आता लोणी धुवून जे हे पुढलं पाणी आहे ना हे सुद्धा आपण वतून देऊयात. लोणी धुवायची प्रोसेस आहे ना 2 ते 3 पाण्याने करायची. आता पाणी सगळे निथळून जाईल, पूर्ण पाणी लोण्यातून गेलं ना की तूप बनवून घेऊयात नंतर मग, कारण हे लगेच बनवायचं नाही. तूप काढायचे ना त्या पातेल्यात आपण लोणी काढून घेऊयात. लोणी असं पूर्ण निथळलं ना, पाणी बाजूला झालं की मग तूप निघायला पण जास्त वेळ लागत नाही. मग हे लोणी आता आपण काढून घेऊयात. हे लोणी बनवताना ना मोठा गॅस करायचा नाही, एक लो गॅसवरतीच करा. मध्ये असा चमचा घालून ठेवा, म्हणजे जे वरती त्याचा फेस वगैरे येतो ना तो वरती जाणारच नाही, असंच राहील. जरा हलवत राहायचं. लोणी आता पूर्णपणे वितळलेलं आहे. आता मंद गॅसवरती हे बराच वेळ आता अशी प्रोसेस चालू राहील याची. हे तुम्हाला दर 15 ते 20 मिनिटाच्या फरकावरती मी तूप काढताना दाखवत आहे. तूप आता असं झालेलं आहे, याची बेरी पण नाही जास्त निघाली. तूप करताना वेळ जातो, पण अशा प्रोसेसनी केलं ना तूप खूप छान तूप होतं बघा.
आणि तुपाचा आता घरभर तूप सुवास पण येत आहे. तूप आपण किती वेळ कडक ठेवायचं, तर हे पूर्ण बुडबुडे बंद झाले पाहिजेत, तेव्हा ते तूप होणार. अजून बुडबुडे येतात त्याच्यात. पूर्ण हे शांत झालं पाहिजे, तेव्हा ते तूप पूर्णपणे होतं. हे पाय, ह्या स्टेपला गॅसही चालू आहे आणि पूर्णपणे जे बुडबुडे आहेत ना ते थांबलेले आहेत बा. यावेळेस आपलं तूप झालं असं समजायचं. हे का, मस्त तूप झालेलं आहे पहा आपलं हे.